अहिल्यानगरमध्ये टोळीच्या वर्चस्ववादामुळे एका मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मृतदेह केकताईची डोंगरावर नेऊन मृतदेह जाळण्यात आला आणि त्याची हाडेळी जाळून टाकली गेली. त्याची राख ओढ्यात फेकून देण्यात आली. या प्रकरणामुळे MIDC परिसरात मोठी दहशत पसरली आहे. अहिल्यानगर MIDCमध्ये 2 टोळ्यामध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. टोळ्यामध्ये सदस्यांना गाठून मारण्याचे प्रकार सध्या सुरू आहे. त्यातून वैभव सिर उर्फ सोन्या नायकोडी या 19 वर्षीय तरुणाचे 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 10 जण अपहरण करून त्याला नगरपासून जवळ असलेल्या गोल्डन सिटी या लेआउटमध्ये निर्जन स्थळी घेऊन त्याला लेआउटच्या चेंबरमध्ये टाकून मारहाण करण्यात आली. त्याच्याबरोबर त्याच्या एका मित्रालाही अपहरण करून आणण्यात आले होते. या दोघांनाही 9 ते 10 जणांनी एकत्र येऊन जबर मारहाण केली, हाडळी जाळून टाकली. एवढ्यावरच थांबले नाही. चेतनानगर येथील प्लॉटर नेऊनही मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये वैभव नायकोडी याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी लाकूड आणि 35 लिटर डिझेलच्या साहाय्याने त्याचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतरही हाडं जळत नाहीत म्हणून त्या हाडावर डिझेल टाकून हाडंही जाळून टाकली आणि त्याची राख ओढ्यात नेऊन सोडली दिली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये वैभव नायकवाडी यांच्या आईच्या फिर्यादीवरून अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये अपहरणाची घटना घडल्यावर 2 दिवसांनी वैभव नायकोडी याचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केला असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. उशिरा फिर्याद घेतल्यानंतरही स्थानिक पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मुळात म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यामध्ये सर्वच आरोपीवर अल्पवयीन असताना गुन्हे दाखल आहेत. नगरमध्ये प्रथमच टोळी युद्धातून ही पहिली हत्या आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणामध्ये 3 पोलिसांची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. पीडित कुटुंब फिर्याद घेण्यासाठी गेले असता त्यांना योग्य वागणूक दिली नाही. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं, मात्र त्याची सखोल चौकशी न करता वैभव पळून गेल्याच्या माहितीवर स्थानिक पोलिसांनी विश्वास ठेवून 2 दिवस तपास केला नाही. तपासाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला तुमचा मुलगा आरोपी आहे हे माहीत असतं तर आम्ही तुमची फिर्याद घेतली नसती, असं सांगितलं गेलं. पोलीस अधीक्षक यांच्याकडे जो अहवाल जातो त्या अहवालानुसार त्यांनी त्यामध्ये काहीतरी घटना घडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सखोल चौकशीचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी दिली आहे. मित्रांनो, ही न्यूज गुगलवर सर्च करून घेतली आहे. धन्यवाद.